हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्न बाय संध्या वाघ. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 4.1 चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण मेनली स्टडी करणार आहोत जीएसटी, टॅक्स सिस्टीम जीएसटी. फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पूर्ण स्टडी करताना आपल्याला जीएसटी बद्दल इंट्रोडक्शन घ्यायची, टॅक्स इनवॉइस काय आहे हे पाहायचंय, त्याच्यानंतर जीएसटी कशा पद्धतीने कॉम्प्युट केला जातो, कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याचबरोबर शेअर्स, म्युच्युअल फंड्स आणि एसआयपी काय आहे याच्याबद्दल देखील आपण इन्फॉर्मेशन घेणार. तर सुरुवातीला आपण जीएसटी काय आहे आणि डिफरंट टर्म समजून घेऊया, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 4.1 मधील टोटल 7 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये आपल्याला ज्या ज्या टर्म्स येणार आहेत त्या सगळ्या मी या ठिकाणी नोट डाऊन केलेल्या आहेत. तर पहिली टर्म आहे जीएसटी. जीएसटी काय आहे? तर जीएसटी स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ही एक टॅक्स सिस्टीम आहे आणि आपल्या इंडियामध्ये सुरुवातीला जीएसटी येण्यापूर्वी प्रत्येक स्टेटमध्ये बिफोर जीएसटी एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस. आणि कुठले कुठले टॅक्सेस होते? तर एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज, वॅट, अशा प्रकारचे खूप सारे टॅक्स प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक स्टेटला आपल्याला द्यावं लागत होते. मग ह्या सगळ्या टॅक्सला रिप्लेस केलंय जीएसटीने. एकच टॅक्स म्हणजे वन नेशन वन टॅक्स ह्या सिस्टीम मध्ये जीएसटीने ह्या सगळ्या टॅक्सला रिप्लेस केलेलं आहे आणि सुरुवात झालेली आहे 1 जुलै 2017. आलं लक्षात? म्हणजे पूर्वी जे एवढे सगळे टॅक्स होते या सगळ्या टॅक्स बद्दल आता फक्त एकच टॅक्स आहे, तो म्हणजे जीएसटी. आणि तो पण टॅक्स सगळ्या नेशन मध्ये एकच आहे. तर जीएसटीचे मेनली 2 पार्ट्स आहेत. एक म्हणजे सेंट्रल जीएसटी आणि दुसरा स्टेट जीएसटी. या ठिकाणी लक्षात जर घेतलं आपण तर जीएसटी इन्क्लूड्स 2 टॅक्स असतात, एक सेंट्रल जीएसटी आणि प्लस स्टेट जीएसटी. म्हणजे यातला एक पार्ट सेंट्रलकडे जातो आणि दुसरा पार्ट स्टेट गव्हर्नमेंटकडे जातो. दोन्ही पार्ट्स इक्वल असतात. सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी इक्वल असतात. सपोज जीएसटी 10% असेल तर सीजीएसटी 5% आणि एसजीएसटी 5% असते. हे लक्षात ठेवा. हे दोन्ही पार्ट्स इक्वल असतात. इक्वल स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला इक्वल पार्टमध्ये जीएसटी जातो. आता हे आपल्या लक्षात आलं की एवढे सगळे टॅक्स रिप्लेस केले जीएसटीने. जीएसटी इज अ टॅक्स सिस्टीम आणि सुरुवात झालेली 1 जुलै 2017. आता त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण कुठली वस्तू खरेदी करतो किंवा सर्व्हिस घेतो त्यावेळी आपल्याला एक टॅक्स इनवॉइस भेटतं. त्या फर्ममधनं, त्या दुकानामधनं, त्या शॉपमधनं आपल्याला किंवा त्या हॉटेलमधनं आपल्याला एक टॅक्स इनवॉइस मिळतं. तर त्या टॅक्स इनवॉइसमध्ये वेगवेगळ्या टर्म्स असतात. त्या टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण समजून घ्या. आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक तर गुड परचेस करतो, आपण कुठली तरी वस्तू खरेदी करतो किंवा आपण सर्व्हिस घेतो. गुड परचेस करतो म्हणजे आपण एक वस्तू खरेदी केली, सपोज आपण एक बॅग खरेदी केली किंवा एक कार खरेदी केली, ती एक वेगळी गुड परचेसमध्ये येणार. किंवा आपण सर्व्हिस जर घेतली, कुठल्या हॉटेलमध्ये आपण गेलो, त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं किंवा ट्रॅव्हलिंग केलं तर त्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये ते येणार आहे. तर दोन्हीचे टॅक्स इनवॉइस वेगळे असतात, दोन्हीमध्ये काही टर्म्स वेगळे असतात. तर गुड्स परचेसमध्ये आपल्याला एक टर्म दिसणार ती GSTIN. तर ही जी आहे ना, याला आपण काय म्हणणार? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. त्या फर्मचा, त्या दुकानाचा एक नंबर असतो. त्या नंबरला काय म्हणणार? GSTIN. आणि हा 15 अल्फा न्यूमेरिकल नंबर असतो. त्यामधले आपला पॅन नंबर जो असतो तो पॅन नंबर प्लस 5 अजून डिजिट्स असतात. तर त्यांचं कॉम्बिनेशन GSTIN असतं. प्रत्येक फर्मला, प्रत्येक शॉपला वेगळा GSTIN नंबर असतो. हा नंबर फार देखील महत्वाचा असतो. तो टॅक्स इनवॉइसवर असतो. म्हणजे आपल्याला लगेच कळते की कुठल्या स्टेटमधनं, कुठल्या फर्ममधनं आपण ती वस्तू खरेदी केलेली आहे. तर ही एक महत्वाची टर्म आहे. त्याच्यानंतर HSN म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, ही एक टर्म दिलेली आहे. आता ह्या टर्मचा उद्देश काय आहे? तर आपण जी काही वस्तू खरेदी करतो त्या प्रत्येक वस्तूला एक नंबर नॉमेनक्लेचर दिलेलं आहे आणि हे आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याला रेफरन्स त्याचा कुठे पण आपल्याला मिळू शकतो. ह्या फक्त रेफरन्ससाठी असतात आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे? प्रत्येक वस्तूला वेगवेगळा जीएसटी लावलेला आहे. फक्त हा नंबर त्या ठिकाणी आपण पाहायचा, त्या नंबरवर कुठला जीएसटी आहे, कुठल्या जीएसटीचा रेट आहे ते आपल्याला लगेच लक्षात येतं. त्याच्यानंतर आपली जी सर्व्हिस प्रोव्हायडर असतात त्यांच्यासाठी SAC हा एक कोड असतो. त्याला आपण सर्व्हिस अकाउंटिंग कोड
असं म्हणतो. आपल्या टॅक्स इनव्हॉइसमध्ये तो येतो. तो देखील सर्व्हिस अकाउंटिंग कोड म्हणजे काय, या ठिकाणी आपण गुड्स पाहिले, वस्तू पाहिलेल्या, त्यांच्यासाठी HSN हा नंबर आहे आणि सर्व्हिसेस जे आहे त्यांच्यासाठी सर्व्हिस अकाउंटिंग कोड आहे. तर हे आपल्या दोन्ही टॅक्स इनव्हॉइसमध्ये हे कोड दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे आपण आधी एक्सप्लेन केलेलं की जीएसटी इट इन्क्लुड्स सेंट्रल जीएसटी प्लस स्टेट जीएसटी. म्हणजे जीएसटीचे दोन पार्ट्स आहेत. एक अर्धा पार्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो आणि अर्धा पार्ट स्टेट गव्हर्नमेंटला जातो. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्याला जीएसटी बद्दल. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व्ह करू, त्यावेळी आपल्याला ह्या सगळ्या टर्मची हेल्प लागणार आहे. तर आपण सुरुवात करूया, क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस सेट 4.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पहा. पवन मेडिकल सप्लाइज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी, या ठिकाणी जीएसटी आहे, इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सेंट्रल जीएसटी अँड स्टेट जीएसटी. आपण आत्ताच पाहिलं की जीएसटी या ठिकाणी काय दिलेलं आहे, जीएसटी म्हणजे काय, आपण आत्ताच पाहिलेलं की जीएसटी दिलेला आपल्याला 12% आणि इट इन्क्लुड्स, जीएसटी काय इन्क्लूड करतो आपल्याला, दोन पार्ट्स असतात. दोन पार्ट्स म्हणजे एक सेंट्रल जीएसटी प्लस स्टेट जीएसटी, असे दोन पार्ट्स असतात आणि दोन्ही पार्ट्स इक्वल असतात. हिअर काय, सेंट्रल जीएसटी इज इक्वल टू स्टेट जीएसटी. आलं लक्षात, हे दोन्ही पार्ट्स इक्वल असतात. म्हणजेच याचा अर्थ काय, हे जर 12% असेल तर हे दोन्ही त्याच्या हाफ असणार आहे. याला आपण सपोज जीएसटीला एक्स म्हटलं, जीएसटीला जर एक्स म्हटलं तर सेंट्रल जीएसटीला एक्स म्हटलं, स्टेट जीएसटीला देखील एक्स म्हणावं लागणं, कारण दोन्ही इक्वल असतात. आणि या ठिकाणी काय दिले आपल्याला 12% दिलेले. म्हणजेच काय, याचा अर्थ जर आपण सॉल्व्ह केलं तर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 6%. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे, सिंपल आहे. हे फक्त आपलं कन्सेप्ट क्लिअर झाला की नाही ते पाहतात. या ठिकाणी सेंट्रल जीएसटी अँड स्टेट जीएसटी यांचं काय असणार रेट इज इक्वल टू 6%. म्हणजे आपण जे काही घेणार आहोत त्यातला 6% जो जीएसटी लागणार आहे टोटल 12%. म्हणजे सपोज आपण 100 रुपीजचं एक परचेस केलं तर आपल्याला जीएसटी किती द्यावं लागणार आहे, 12%. म्हणजे जीएसटी द्यावं लागणार आहे 12 रुपीज. आलं लक्षात, ₹12 द्यावं लागणार आहे. त्यातले 6 रुपीज सेंट्रल जीएसटी असणार आहेत आणि 6 रुपीज स्टेट जीएसटी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पहा. ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ सेंट्रल जीएसटी इज 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ स्टेट जीएसटी अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. आता वी नो, आपल्याला माहिती आहे की जीएसटी इज इक्वल टू सेंट्रल जीएसटी प्लस स्टेट जीएसटी. आलं लक्षात. अँड ऑल्सो काय आपल्याला माहिती आहे की सेंट्रल जीएसटी इज इक्वल टू स्टेट जीएसटी. आपल्याला काय दिलेलं आहे, सेंट्रल जीएसटी दिलेला आहे. देअरफॉर स्टेट जीएसटी इज इक्वल टू 9%. हा रेट आपल्याला कळाला. त्याला रिझन काय, ॲज सेंट्रल जीएसटी इज इक्वल टू 9%. हे आपल्याला गिवन आहे. म्हणून स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी दोन्ही 9% असणार आहे. देअरफॉर आपण कॅल्क्युलेट करू शकतो की जीएसटी जो टोटल जीएसटी आहे, सेंट्रल जीएसटी प्लस स्टेट जीएसटी म्हणजे 9% प्लस 9%, म्हणजे टोटल जीएसटी किती आलेला आहे, 18%. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आपला कन्सेप्ट या ठिकाणी फक्त व्यवस्थित क्लिअर झाला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा. मेसर्स रिअल पेंट सोल्ड 2 टीन्स ऑफ लश्कर पेंट. आता पेंटचे वेगवेगळे टाइप्स आहेत, त्यातला लश्कर पेंट चा रेट या ठिकाणी दिलेला आहे. अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टीन इज ₹2800. आता एका टीनची व्हॅल्यू एवढी दिलेली आहे आणि आपण किती घेतलेले आहेत, 2 टीन्स. हे लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन करताना आपल्याला डबल करावं लागणार आहे. इफ द रेट ऑफ जीएसटी इज 28%, then find the amount of central GST and state GST charge in the tax invoice. टॅक्स इनव्हॉइस जेव्हा आपण बनवणार आहोत त्यावेळी आपल्याला जीएसटी टोटल येणारच आहे, परंतु त्यामधला एक पार्ट सेंट्रल जीएसटी असणार आहे आणि स्टेट जीएसटीचा दुसरा पार्ट असणार. दोन्ही पार्ट्स इक्वल पाहिजे, कारण की आपल्याला माहिती आहे दोन्ही पार्ट्स इक्वल असतात. आणि टोटल जीएसटी किती आहे, 28% रेट दिलेला आहे. म्हणजे सेंट्रल जीएसटीचा रेट किती असणार आहे, 14% आणि याचा 14% असणार आहे. तर आपण सोल्युशन लिहूया. तर सोल्युशन पहा. आपल्याला रेट ऑफ जीएसटी दिलेला 28% आणि टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर इच टीन इज 2800. आपल्याकडे 2 टीन आहेत, म्हणजे टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू इज 5600.
मग आपण जीएसटी या ठिकाणी आपल्याला विचारलेलं नाही, आपल्याला काय विचारलेलं आहे, सेंट्रल जीएसटी अँड स्टेट जीएसटी. आपण इंडिव्हिज्युअली सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी कॅल्क्युलेट करू शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे की सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी हे जीएसटीच्या हाफ असतात. म्हणजे 28% या ठिकाणी रेट आहे, म्हणजे सेंट्रल जीएसटीचा 14% आणि स्टेट जीएसटीचा 14% आहे. आपण इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट करू शकतो किंवा टोटल जीएसटी कॅल्क्युलेट करून त्याचा हाफ देखील करू शकतो. आपण टोटल जीएसटी या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू पर्सेंटेज ऑफ जीएसटी, किती रेट दिलेला आहे, रेट ऑफ जीएसटी 28% दिलेला आहे. ते जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जीएसटीची व्हॅल्यू मिळणार आहे. जीएसटी इज इक्वल टू 2 झिरो जातील आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 1568 येणार आहे. म्हणजे टोटल जीएसटी आपल्याला मिळालेलं, परंतु आपल्याला सेंट्रल जीएसटी आणि टॅक्स स्टेट जीएसटी कॅल्क्युलेट करायचा आहे. वी नो जीएसटी इज इक्वल टू सेंट्रल जीएसटी प्लस स्टेट जीएसटी, म्हणजेच आणि त्याचबरोबर सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी इक्वल असतात, म्हणजेच जीएसटीच्या ते काय असणार, दोन्ही हाफ असणार आहे. आलं लक्षात? सिंपल कॅल्क्युलेशन आहे. या ठिकाणी आपण काय केलं, जीएसटी कॅल्क्युलेट केलेली 1568, त्याला हाफ केला तर ₹784 येणार आहे. म्हणजे सेंट्रल जीएसटी इज ₹784 आणि स्टेट जीएसटी इज ₹784. हे आपण जीएसटी कॅल्क्युलेट करून केलेलं आहे, परंतु आपण इंडिव्हिज्युअल देखील कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे काय करू शकतो, सेंट्रल जीएसटी व्हॅल्यू कशी करू शकतो, टॅक्सेबल अमाऊंट जी आहे त्या अमाऊंटला आपण सेंट्रल जीएसटीचा रेट किती आहे, पर्सेंटेज ऑफ सेंट्रल जीएसटी किती येणार आहे आपल्याला माहिती आहे की ती येणार आहे 14%. टॅक्सेबल अमाऊंट आपली आहे 5600, त्याला आपण जर 14% मल्टिप्लाय केलं तर आपलं जे आन्सर येणार आहे ते आन्सर देखील या ठिकाणी किती येणार आहे, ₹784. आणि तीच व्हॅल्यू आपली स्टेट जीएसटीची देखील असणार आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. रेट ऑफ जीएसटी इज 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर. आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट दिलेली आहे, त्या टॅक्सेबल अमाऊंटवर 18% रेट जीएसटी असणार आहे. म्हणजे कस्टमरला जी बेल्टची व्हॅल्यू असणार आहे ती 18% जीएसटी ऍड करून येणार आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, आपण या ठिकाणी लिहूया. तर आपण आन्सर लिहिलेलं आहे. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द बेल्ट इज ₹586 आपल्याला दिलेलं आहे. जीएसटी रेट देखील दिलेला 18%. आपल्याला जीएसटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं. पर्सेंटेजमध्ये 18 दिलेला आहे, म्हणजे जर ₹100 व्हॅल्यू असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू असेल तर आपल्याला जीएसटी पे करायचा आहे ₹18. 100ला ₹18 तर 586ला किती, तर तो किती येणार आहे, 586 टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट इंटू जीएसटी रेट, म्हणजे 586 इंटू 18/100. आलं लक्षात? 100ला 18 पे करतोय तर 586ला किती, या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला जीएसटीचं मल्टिप्लिकेशन एवढं येणार आहे आणि त्याला 100ने डिवाइड केल्यानंतर ₹105.48 ही झाली जीएसटी व्हॅल्यू. आणि जीएसटी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती आपण टॅक्सेबल अमाऊंटमध्ये ऍड करायची, म्हणजे आपल्याला कस्टमरला किती पे करावं लागणार ती व्हॅल्यू मिळणार आहे. तर अमाऊंट द कस्टमर हॅज टू पे इज टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट प्लस जीएसटी व्हॅल्यू आपली 105 आपण ऍड केली तर टोटल व्हॅल्यू येणार आहे 691.48. हे झालं आपलं फायनल आन्सर. लक्षात घ्या, ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपला शॉपकीपर त्याच्याकडे ठेवतो आणि जे जीएसटी आलेला असतो तो जीएसटी तो गव्हर्नमेंटला सबमिट करत असतो. तर ₹105 त्यामधला स्टेट गव्हर्नमेंटला अर्धा पार्ट जातो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्धा पार्ट जातो. परंतु ही जी टोटल अमाऊंट आहे ₹105 ही सगळी अमाऊंट गव्हर्नमेंटकडे टॅक्स म्हणून जीएसटी टॅक्स म्हणून जात असते आणि शॉपकीपर आपल्याकडं ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे तेवढी तो ठेवत असतो. त्याच्यामध्ये त्याचा प्रॉफिट देखील आलेला असतो, परचेस व्हॅल्यू देखील आलेली असते. यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा. द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय इज ₹1770. म्हणजे जेव्हा आपण परचेस केलेली व्हॅल्यू आहे टोटल आपल्याला एवढी व्हॅल्यू द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये जीएसटी देखील इन्क्लूड आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी ही टोटल अमाऊंट दिलेली. रेट ऑफ जीएसटी इज 18% ऑन द टॉय. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू सेंट्रल जीएसटी अँड स्टेट जीएसटी फॉर द टॉय कार. म्हणजे आपल्याला आता फायनल व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की जीएसटी किती आहे. तर जीएसटी त्याच्यानंतर सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी कॅल्क्युलेट करायचे. तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे, आपण लिहूया ठिकाणी. तर थोडंसं आपल्याला कॉम्प्लिकेशन या ठिकाणी आहे, पण आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूया. टोटल व्हॅल्यू ऑफ कार टॉय कार इज ₹1770 आणि रेट ऑफ जीएसटी दिलेला 18%. मग लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज ₹X. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नाही,
टोटल व्हॅल्यू दिलेली आहे, आपण एक्स अजून केलेली. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की टोटल जी व्हॅल्यू असणार आहे कुठल्या टॉय कारची किंवा ॲटमची ती काय असणार आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू, दिस टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार प्लस जीएसटी व्हॅल्यू. आता जीएसटी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, तर जीएसटी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यूला जीएसटी रेटनी मल्टिप्लाय करायचा आहे. आपल्याकडे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ऑफ द कार, ती आपण एक्स अजून केलेली. टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी रेट म्हणजे आपल्याला जीएसटी व्हॅल्यू मिळणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपली एक्स इंटू जीएसटी रेट किती आहे 18% म्हणजे 18/100. आलं लक्षात. ही स्टेप फार महत्वाची आहे. एवढी स्टेप आपल्या लक्षात आले की पुढचं सगळं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी व्हॅल्यू म्हणजे टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स अजून केलेली आहे आणि जीएसटी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यूला जीएसटी रेटनी मल्टिप्लाय करायचा. टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे, जीएसटी रेट आपल्याला 18% दिलेला आहे. 18% म्हणजे काय, 100ला 18, तर एक्स अमाऊंटला किती म्हणजेच एक्स इंटू 18/100. आता हे सिंपल नंतर कॅल्क्युलेशन आहे. त्यानंतर काय केलं आपण 100 बेस घेतलेला आहे, दोन्हीकडे 100ने मल्टिप्लाय केलेलं आहे या ठिकाणी म्हणजे 100x प्लस 18x. या ठिकाणी काय केलं आपण दोन्हीकडे 100ने मल्टिप्लाय केलं 100/100 बरोबर आहे का. तर 100 कॉमन घेतलेला आहे, 100x प्लस 18x म्हणजे 118x/100. आता हा 100 तिकडे ट्रान्सफर केला, एक्सची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आता हे कॅल्क्युलेशन करताना थोडंसं तुम्हाला सेपरेट करावं लागेल परंतु आन्सर तुमचं बरोबर येणार आहे. तर x इज इक्वल टू 1770 इंटू 100/118. आपण 2ने रिड्यूस केलं तर 59 आणि 1885. आता जर आपण डिवाइड केलं 885ला 59ने तर काय होणार आहे, या ठिकाणी सुरुवातीला आपण डिवाइड करूया. या ठिकाणी 1ने सुरुवातीला आपण डिव्हिजन करणार 59, सबट्रॅक्शन केल्यानंतर या ठिकाणी येणार आहे 9, या ठिकाणी 2 आणि परत 5 घेतला 295 म्हणजे 590 इंटू 10 म्हणजे किती 59 इंटू 10 म्हणजे 590. 590चा हाफ 295 आहे म्हणजे या ठिकाणी 5ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 5 मल्टिप्लाय केलं तर 295 येणार आहे, सबट्रॅक्शन 0 म्हणजे कंप्लीट डिव्हिजन येणार आहे 15. आलं लक्षात. या ठिकाणी 15 येणार आहे. कसं कॅल्क्युलेट केलं तुमच्या लक्षात आलं असेल. 15 इंटू 100 म्हणजे 1500. हे काय आलेलं आहे एक्स आपण अजून केलेलं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार इज ₹1500. हे आपलं पहिलं आन्सर आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जीएसटी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. जीएसटी व्हॅल्यू किती 18% आहे म्हणजेच आपण ही जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली की टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू 18/100 म्हणजे एक्स इंटू 18/100 हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण सुरुवातीला आपण केलेलं आहे. हे जर कॅल्क्युलेशन जरी केलं आपण एक्स इंटू 18/100 तरी आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यूचा जीएसटी आहे ती जीएसटी येणार आहे. किंवा आपण टोटल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे त्यातनं टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस करा आपल्याला जीएसटीची व्हॅल्यू मिळणार आहे. आपण जी पे केलेली ती आलेली 270. जीएसटी इज इक्वल टू 270 आणि आपल्याला माहिती आहे की सेंट्रल जीएसटी इज इक्वल टू सेंट्रल जीएसटी प्लस एसएसटी आणि त्यामध्ये सेंट्रल जीएसटी इज इक्वल टू स्टेट जीएसटी. आपल्याला दोन्ही व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे जीएसटीचा हाफ सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी असणार आहे. आपण या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. या ठिकाणी जागा थोडीशी कमी आहे त्यामुळे मी एका लाईनमध्ये लिहिलेलं आहे परंतु तुम्ही आन्सर व्यवस्थित लिहा. आपलं सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी किती येणार आहे 270/2 म्हणजे ₹135. हे दोन्ही आपले आन्सर आलेले आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे परंतु आपण आधीचे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे आपल्याला हा क्वेश्चन अतिशय सोपा जाणार आहे. तर टिप-टॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड अँड एसी ऑफ 1.5 टन टू द कंपनी. आता जेव्हा आपण एसी घेतो त्यावेळेस त्याचं घेताना त्याची कॅपॅसिटी आपण टनमध्ये कॅल्क्युलेट करत असतो. तर 1.5 टनचा एसी, 2 टनचा, 2.5 टनचा अशा पद्धतीने एसी असतात. तर कॉस्ट ऑफ एसी सप्लाइड इज ₹51,200 विथ जीएसटी म्हणजे टोटल व्हॅल्यू दिलेली आपल्याला टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी दिलेली. रेट ऑफ सेंट्रल जीएसटी ऑन एसी इज 14% आणि त्याचबरोबर स्टेट जीएसटी किती असणार आहे तो देखील 14% असणार आहे म्हणजे टोटल जीएसटी किती असणार आहे 28% असणार आहे. देन फाइंड द फॉलोइंग अमाऊंट ॲज शोन इन द टॅक्स इनवॉइस ऑफ द टिप-टॉप इलेक्ट्रॉनिक्स. जेव्हा आपण कुठली गुड्स परचेस करू त्यावेळेला आपल्याला टॅक्स इनवॉइस मिळणार आहे. टॅक्स इनवॉइसमध्ये वेगवेगळ्या टर्म्स असतात. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं आहे. तर त्या टॅक्स इनवॉइसमध्ये आपल्याला टोटल ज्या टर्म्स मिळतील त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची. सुरुवातीला विचारलेलं आहे रेट ऑफ सेंट्रल जीएसटी. आपण पाहिलं की सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी स्टेट जीएसटी विचारलेला आहे. सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी इक्वल असतात.
आपलं या ठिकाणी 14% दिलेलं आहे, म्हणजे हे आन्सर आपलं डायरेक्ट येणार आहे. हे काय असणार आहे? 14% असणार आहे. त्यानंतर रेट ऑफ जीएसटी ऑन एसी, जीएसटी काय असणार आहे? ते डबल असणार आहे, म्हणजे तो असणार आहे 28%. सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटीचं ॲडिशन जीएसटी 28% आहे. नंतर टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. टोटल अमाऊंट ऑफ द जीएसटी देखील कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. अमाऊंट ऑफ सीएसडी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी कॅल्क्युलेट करूया. तर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. तर आपण सुरुवात करूया. टोटल कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी आपल्याला दिलेली ₹51,200 आणि रेट ऑफ सेंट्रल जीएसटी दिलेला आहे 14%. आपल्याला माहिती आहे की सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी इक्वल असतात, म्हणून स्टेट जीएसटी देखील 14% असणार आहे. आपलं पहिलं आन्सर आलेलं आहे रेट ऑफ सेंट्रल जीएसटी. नंतर रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू सेंट्रल जीएसटी प्लस स्टेट जीएसटी, दोघांचं ॲडिशन करायचं आहे. 14% प्लस 14 म्हणजे 28% सेंट्रल जीएसटी प्लस स्टेट जीएसटी मिळून आलेला आहे, म्हणून जीएसटी किती आलेला आहे? 28%. हा रेट झालेला आहे, याला काय म्हणायचं? रेट म्हणायचं आहे. आणि जेव्हा आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू ती रुपीजमध्ये येणार आहे, म्हणजे 100ला 14 रुपीज सेंट्रल जीएसटी असणार आहे, स्टेट जीएसटी असणार आहे. टोटल जीएसटी 28 रुपीज असणार आहे, पण 100ला. आलं लक्षात? पर्सेंटेज म्हणजे आउट ऑफ 100. आता नेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी दिलेली आहे का नाही, तर आपण ती अजूम करूया. ती एक्स अजूम करूया. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज ₹X. देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ एसी. आता ही स्टेप फार महत्वाची आहे. ही स्टेप तुमच्या लक्षात आली की तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेशन अतिशय सोपं जाणार आहे. हे फार महत्वाची स्टेप आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ एसी विथ जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी प्लस जीएसटी व्हॅल्यू. सिंपल आहे. जीएसटी व्हॅल्यू आपण टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये ऍड केली की आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ एसी पे करायची. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू वेगळी असणार आहे आणि टोटल व्हॅल्यू वेगळी असणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. आता ही जी व्हॅल्यू असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ती त्या शॉपकीपरकडे जाणार आहे, बरोबर, त्या फर्मकडे जाणार आहे. आणि जीएसटी व्हॅल्यू कुठे जाणार आहे? ती गव्हर्नमेंटकडे जाणार आहे. मग टॅक्सेबल व्हॅल्यू आपण अजून केलेली एक्स, परंतु जीएसटी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? तर त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी रेट. जीएसटी रेटने मल्टिप्लाय करायचं टॅक्सेबल व्हॅल्यूला, म्हणजे आपल्याला जीएसटी व्हॅल्यू मिळणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स अजून केलेली आहे, मग आपण सिंपलमध्ये या ठिकाणी लिहू शकतो की 51,200 इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स प्लस जीएसटी व्हॅल्यू कशी येणार आहे? एक्स इंटू 28/100. टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आणि जीएसटी रेट 28%. पर्सेंटेज म्हणजे काय? 28/100. आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपण 100ने मल्टिप्लाय करू एक्सला, म्हणजे 100 दोन्ही ठिकाणी कॉमन होईल. कॉमन घेतला आपण 100, तर 128 प्लस एक्स अपॉन 100 दॅट इज इक्वल टू 51,200. आता सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. एक्स ट्रान्सफर करूया, एक्स तसा ठेवूया, 100 आणि 120 कडे ट्रान्सफर केले, त्यांची पोझिशन चेंज होणार आहे. आता हे पुढचं कॅल्क्युलेशन नेक्स्ट पेजवर करूया. याचाच अर्थ एक्स इज इक्वल टू 51,200 इंटू 100 अपॉन 128. मग याला रिड्यूस करूया. तर आपण याला 4ने जर डिवाइड केलं तर या ठिकाणी येणार आहे 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8. 4ने डिवाइड केलं तर या ठिकाणी येणार आहे 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 8 जा 32 0 0. पुन्हा एकदा आपण 32 इंटू 4, बरोबर आहे की नाही? 32 इंटू 4 म्हणजे 128. या ठिकाणी येणार आहे 400 इंटू 100 म्हणजे 40,000 आलेलं आहे. काय आलेलं आहे? एक्सची व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज ₹40,000 ही व्हॅल्यू आलेली आहे. आता आपलं टॅक्सेबल व्हॅल्यू मिळालेली आहे. मग टोटल अमाऊंट जीएसटी कशी कॅल्क्युलेट करणार? टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी रेट. जीएसटी रेट आपण कॅल्क्युलेट केलं 28% म्हणजे 28/100 मल्टिप्लाय केलं, याचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 11200. तर जीएसटीची व्हॅल्यू किती आलेली आहे? 11,200 ही जीएसटीची व्हॅल्यू आलेली. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000, जीएसटीची व्हॅल्यू 11,200 आणि टोटल अमाऊंट किती आहे? 51,200. म्हणजे दोघांची ॲडिशन तेवढी यायला पाहिजे 51,200. मग जीएसटी आपल्याला मिळालेला, तर सेंट्रल जीएसटी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करू शकतो? टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू सेंट्रल जीएसटी रेट, किंवा आपण हा जो आलेला आहे आपला जीएसटी त्याचा हाफ जरी केला तरी आपल्याला आन्सर येणार. परंतु आपण या ठिकाणी प्रॉपर वेमध्ये जाऊया. पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्या ठिकाणी अप्लाय करूया. तर टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 इंटू सेंट्रल जीएसटी रेट 14% म्हणजे 14/100. या ठिकाणी जर आपण 20 जाणार आहे, 400 इंटू 14 म्हणजे 5600. आणि आपल्याला माहिती आहे की सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी इक्वल असतात, म्हणून आपण लिहिलेलं आहे अमाऊंट ऑफ सेंट्रल जीएसटी आणि अमाऊंट ऑफ स्टेट जीएसटी इज इक्वल टू ₹5,600. आपले सगळे आन्सर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा. प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस. आता या ठिकाणी प्रिंटेड प्राइस दिलेली आहे, म्हणजे सेलिंग प्राइस वेगळी असणार आहे, टॅक्सेबल प्राइस वेगळी असणार आहे, कारण या ठिकाणी डिस्काउंट दिलेला आहे. रेट ऑफ GST चार्ज वर 28%. फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सेंट्रल GST अँड स्टेट GST शोन इन द टॅक्स इनवॉइस. आपल्याला काय काय दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी. प्रिंटेड प्राइस दिलेली आहे, परंतु प्रिंटेड प्राइसवर सेल नाही झालेलं, त्याला डिस्काउंट दिलेला 5%. म्हणजे याचा अर्थ काय आलेला, सेलिंग प्राइस यापेक्षा कमी असणार आहे. आणि जी सेलिंग प्राइस येणार आहे म्हणजे ती टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे, त्या टॅक्सेबल व्हॅल्यूवर GST 28% अप्लाय केलेला आहे. 3 व्हॅल्यू येणार आहेत. एक प्रिंटेड प्राइस आहे, प्रिंटेड प्राइसवरनं आपल्याला सेलिंग प्राइस म्हणजे टॅक्सेबल प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, ती याच्यापेक्षा कमी असणार आहे, कारण की डिस्काउंट दिलेला आहे. 40,000 पेक्षा कमी येणार आहे, कारण की 5% डिस्काउंट दिलेला आहे. आणि जी काय व्हॅल्यू येणार आहे त्या व्हॅल्यूवर आपल्याला 28% GST पे करायचा आहे गव्हर्नमेंटला. आलं लक्षात. म्हणजे टोटल अमाऊंट जी येणार आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सेंट्रल GSTचा, स्टेट GSTचा दोन्ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. तर व्यवस्थित आपण समजून घेऊया. सुरुवात करूया. प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन आपल्याला दिलेले 40,000 रुपीज आणि डिस्काउंट 5%, GST रेट 28% गिवन आहे. आता नाऊ आपल्याला माहिती आहे की परचेस प्राइस जी असणार आहे ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो जेव्हा आपल्याला डिस्काउंट दिलेला असेल किंवा डिस्काउंट दिलेला असेल त्यावेळेस आपण कशी कॅल्क्युलेट करणार. परचेस प्राइस इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट व्हॅल्यू. आणि डिस्काउंट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, तर जो डिस्काउंट रेट दिलेला आहे प्रिंटेड प्राइसवर रेट असतो तो डिस्काउंट, म्हणजेच डिस्काउंट व्हॅल्यू असणार आहे आपली प्रिंटेड प्राइस इंटू डिस्काउंट रेट. डिस्काउंट रेट किती आहे, 5% आहे, म्हणजे 100ला 5, तर 40,000ला किती, म्हणजे 40,000 इंटू 5/100 हा ही झाली आपलं डिस्काउंट व्हॅल्यू. आणि ती मायनस करायची आपल्याला प्रिंटेड प्राइसमधनं. प्रिंटेड प्राइस आहे 40,000. 40,000 मधनं आपण डिस्काउंट व्हॅल्यू मायनस केली. डिस्काउंट व्हॅल्यू जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी येणार आहे 2,000. म्हणजे 40,000 मायनस 2,000 किती येणार आहे, परचेस प्राइस येणार आहे 38,000. डिस्काउंट दिल्यामुळं प्रिंटेड प्राइसपेक्षा परचेस प्राइस कमी आलेली. आलं लक्षात. तर परचेस प्राइस आपल्याला पहिलं व्हॅल्यू मिळालेली, म्हणजे तीच आपली टॅक्सेबल अमाऊंट असणार आहे. ह्या अमाऊंटवर GST अप्लाय होणार आहे. GSTचा रेट किती आहे, 28%. आपल्याला GST या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं नाही, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सेंट्रल GST आणि स्टेट GST, म्हणजे दोन्ही मिळून सेंट्रल GST आणि स्टेट GST मिळून GST एकत्र होणार आहे, परंतु आपण सेपरेट कॅल्क्युलेट करूया. आता टॅक्सेबल अमाऊंट किती आलेली आपली 38,000. यावर आपल्याला GST आणि सेंट्रल GST स्टेट GST कॅल्क्युलेट करायचं आहे. तर GST रेट काय असतो, सेंट्रल GST रेट प्लस स्टेट GST रेट. आता आणि त्याचबरोबर हे दोन्ही GST इक्वल असतात, स्टेट GST आणि सेंट्रल GST इक्वल असतात. म्हणजेच काय येणार आहे, जर टोटल 28% दिलेला आहे GST, तर सेंट्रल GST आणि स्टेट GST किती येणार आहे, 14% येणार आहे. आलं लक्षात. त्याचा हाफ येणार आहे 14%. मग आपण कॅल्क्युलेट करूया. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. GST व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट इंटू GST रेट. GST रेट किती आलेला आहे, 14% आहे. 100ला 14 म्हणजे 38,000ला किती येणार आहे, 38,000 इंटू 14/100. कॅल्क्युलेशन करा, सिंपल आहे. 380 इंटू 14 म्हणजे 5320 व्हॅल्यू होणार आहे. हीच व्हॅल्यू आपली स्टेट GSTची देखील असणार आहे. म्हणून सेंट्रल GST अमाऊंट इज इक्वल टू ₹5,320 आणि स्टेट GST अमाऊंट इज ₹5,320. दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला 10,000 म्हणजे टोटल GST आहे, तो टोटल GST आपल्याला द्यावा लागणार आहे 10,640 रुपीज. बरोबर आहे ना. एवढी आपल्याला टोटल GST द्यावा लागणार आहे. त्यातला अर्धा पार्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार आणि अर्धा पार्ट स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 4.1 जो अतिशय सिंपल होता परंतु फार महत्त्वाचा होता. बरेचसे कन्सेप्ट आपल्या GST बद्दल त्यामध्ये क्लिअर झालेले असतील. आता ह्याच कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेऊन पुन्हा एकदा रिवाइज करून पुढचे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचे. तर आपला प्रॅक्टिस सेट 7.1 प्रॅक्टिस सेट 4.1 पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.